मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात करूयात। आज दिवसभरातल्या सर्वात मोठ्या बातमी आहे अर्थातच फडणवीस सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी अशी योजना, राज्यात गाजलेली अशी जलयुक्त शिवार योजना, ज्या योजनेची आता त्या कामांची चौकशी सुरू झालेली आहे आणि ही चौकशी जलयुक्त शिवार योजनेत झालेल्या घोटाळ्याच्या आरोपांच्या नंतर सुरू झालेली आहे। आणि गेल्या सरकारचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मात्र जलयुक्त शिवारची खुली चौकशी अखेर सुरू झाली आहे। लाचलुचपत विभागाने ही चौकशी सुरू केली आहे। जलयुक्त शिवार योजनेप्रकरणी सरकारच्या विरोधामध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती। HM देसरडा यांनी ही याचिका दाखल केली होती। दरम्यान या याचिकेवर निर्णय देताना चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले, तर महालेखा परीक्षकांनी या योजनेच्या केलेल्या चौकशीत अनेक अनियमितता असल्याचं दिसून आलं। तर या प्रकल्पाची चौकशी करण्यासाठी समितीने आपला गोपनीय अहवाल राज्य सरकारकडे दिल्यानंतर आता या अहवालाच्या आधारे 6 जिल्ह्यातल्या 120 गावांमधील त्यातल्या 428 कामांची चौकशी लाचलुचपत विभागाच्या मार्फत सुरू करण्यात आली। शिवार ही योजना फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी एक विशेष अट्टहासाने लागू केली। मी याच्यासाठी म्हणतो की कारण त्या अगोदर सिंचन घोटाळा हेच फार गाजलेलं होतं आणि त्यामुळे राज्यात सत्तांतरही झालं। तर मग झालं असं की 2014-15 साली जेव्हा या योजनेची सुरुवात झाली त्यावेळेला त्यांनी घाईघाई पळापळा असं सुरू केलं आणि खरं म्हणजे पाणलोट क्षेत्र विकास ही योजना राज्यात चालूच होती, देशात चालू आहे आणि अनेक वर्ष 72च्या दुष्काळानंतर अनेक मृद आणि जलसंधारणाची कामं झालेली होती आणि तशा प्रकारचं रोजगार हमी मार्फत काम करणं हे आवश्यक आहे। दोन्ही रोजगारही मिळतो आणि जल आणि मृदसंधारण वनीकरण या बाबी होतात। तर या पार्श्वभूमीवर पण जेव्हा याला एक राजकीय वल्गणीचं स्वरूप आलं तेव्हा मी त्याला आव्हान दिलं आणि मूळ प्रश्न पाण्याच्या योग्य वापराचा आणि पाण्याच्या योग्य नियोजनाचा, जलनियोजनाचा आहे। तर ती जनहित याचिका म्हणून 3-4 वर्ष मुंबईच्या उच्च न्यायालयात चालली मुंबईलाच आणि मी त्याच्यामध्ये जे म्हटलो त्या राज्य सरकारने एक समिती बसवली, त्याचं जोसेफ समिती म्हणून त्याचा अहवाल आला। कामं अफाट दावे करण्यात आले, म्हणजे 24 लाख TCM पाणी अडलं किंवा 34 लाख हेक्टर इरिगेशनची क्षमता निर्माण झाली। तर आम्ही वारंवार विचारलं की हे आकडे आले कुठून, या आकड्यांना आधार काय, त्याची कुठलीही उत्तरं दिली गेली नाहीत। आणि शेवटी तुम्ही 8,000-10,000 कोटी रुपये खर्च करता, त्याला काहीतरी आयुष्य असतं, लाईफ असतं त्या प्रोजेक्टला। जलयुक्तचं आयुष्य काय माहिती नाही, कामं चांगली झालेली नाहीत। म्हणजे मला तर असं स्पष्ट म्हणणं की ही सगळी योजना JCB पोकलेनवाल्यांनी हायजॅक केली, कारण अतिखोलीकरण आणि अतिरुंदीकरणमध्ये त्यांचा फायदा होता आणि त्यामुळे गडबड झाली। एखादा अधिकारी चुकला असेल तर त्या अधिकाऱ्याची चूक लक्षात घेऊन त्यावर चौकशी झाली पाहिजे, कारण इतकं तर सामान्य ज्ञान आहे की जलयुक्त शिवारामध्ये हे तालुका स्तरावर किंवा जिल्हा स्तरावर याचे निर्णय व्हायचे आणि चुकीचे अधिकारी असतील तर त्या अधिकाऱ्यांना फटके मारले पाहिजे। त्या संदर्भामध्ये विशेष विधानसभेचं अधिवेशन घेऊन कायदा केला पाहिजे की जो म्हणून कोणताही व्यक्ती अधिकारी भ्रष्टाचार करत असेल तर त्यासाठी स्पेशल आपण कोर्ट केले पाहिजे। यामध्ये अडचण काय?